तर डेफिनेटली मॅचला या ठिकाणी सुरुवात होते. अगदी आपण पाहतोय गोलंदाजच्या भोवल्यावरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मिथुन दापोलकर यांना पाहतोय. तर अगदी आपण पाहतोय मिथुन दापोलकर वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन पहिला चेंडू काय या ठिकाणी आपण पाहतोय, काय सुरेख फेकलाय. अगदी धाकटा संघाचा सलामीचा सलामीवीर आपण पाहतोय, जिथे आपल्याला सुधाम नाईक पाहतोय. पहिल्या मॅच मध्ये मला वाटतं सुधाम नाईक मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देखील त्याने पटकावला होता. अगदी आपण पाहतोय छोटा पॅक बडा धमाका, त्याचे धमाके खूप मोठे पाहायला मिळालेत. अगदी मूर्ती लहान आहे पण कीर्ती खूप महान आहे. अगदी मोठ्या सामन्यांमध्ये देखील त्यानं प्रभावित केलं. त्याची उंची जर पाहिली छोटीशी आहे पण कारनामे हे खूप मोठे पाहायला मिळालेत. छोटा पॅक बडा धमाका, परंतु पहा इथे गोलंदाज आता मात्र वर्चस्व निर्माण करताना पाहायला मिळत आहेत. मिथुन दापोलकर यांना पाहतोय. अगदी आपण पाहतो अश्रफी ओवळे संघ एक भला मोठा संघ, चर्चेचा विषय राहिलेला संघ, विख्यात संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी आजूबाजूच्या परिसरामध्ये पंचक्रोशीमध्ये देखील अनेक स्पर्धा जिंकणारा हा संघ आपण पाहतोय. परंतु बॅटीची इनरेज क्रीडा घेतली हताश निताश या ठिकाणी पाऊलांनी आता मात्र सुदाम नाईकला परतावं लागतंय. पॉवर प्लेचं षटक, अशा या षटकामध्ये एकही चौका मारू दिला नाहीये, एकही धाव काढू दिलं नाहीये. धाकटा टीम आपण पाहतोय. नाणेफेकी जिंकल्यानंतर अजय सहसा करून टेनिस क्रिकेट विश्वामध्ये काही संघ प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारतात, परंतु यावेळेस घेतलेला निर्णय अगदी अद्याप या स्पर्धेमध्ये ज्या ज्या संघांनी नाणेफेकी जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारली आहे ना, ते संघ या स्पर्धेच्या बाहेरच गेलेत. अगदी आपण पाहिलं दादर संघाचा विचार केला, तेही संघाने नाणेफेकी जिंकली, प्रथमतः फलंदाजी स्वीकारली, तो संघ पहिल्या सामन्यामध्ये बाहेर फेकला गेला. अगदी इथे देखील निर्णय घेतलाय धाकटा 11 संघानं, अर्थात आपण पाहतो प्रिन्स 11 धाकटा संघ, धाकटा खांदा हा संघ. याही संघानं प्रेक्षकांमध्ये ॲज अ प्रेक्षक गॅलरीमध्ये प्रश्न विचारला गेला जातो की काय या संघानं प्रथमतः फलंदाजी स्वीकारली असावी. अगदी पहाडा पहिल्या 3 चेंडूवरती शुभम धावा आल्याच नाही आहेत, 0 धावा पाहायला मिळतात. अगदी आघाडीचा या संघातील सर्वाधिक भन्नाट फॉर्ममध्ये असलेला खेळाडू सुदाम नाईक देखील घरी परतलाय. त्याची जागा भरण्यासाठी साहिल पाटील आलेत. कौतुक करावं लागेल गोलंदाज मिथुन दापोलकरचा. पहिल्या मॅचमध्ये देखील काय गोलंदाजी साकारली होती. अगदी आपण पाहतोय कॉलनी विभागातून गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओ हो काय चेंडू होता. स्ट्रायकिंग एंडला उभा असणारा साहिल पाटील याच्या नाकावर फुंकार मारत, कानाखाली शिट्टी वाजवत अगदी एसटी रक्षकाच्या गोदीमध्ये येऊन थांबला चेंडू. काय गोलंदाजी करतायत गोलंदाज मिथुन दापोलकर. आता मात्र अखेर ही धाव मिळाली आहे. एक धाव तर प्राप्त होताना पाहायला मिळाली, दुसरी धाव देखील आपण पाहतोय. अगदी या 2 धावेनं संघाचं खातं खुलं झालंय. श्री गणेशा झालाय. 2 धावा दापोलकावरती लागतायत. फलंदाज साहिल पाटीलला पाहतोय. बघा साहिल पाटील देखील खूप ताकदवार संघ आहे, ताकदवार खेळाडू आहे. त्यांना देखील मोठ्या फटक्यांसाठी संबोधलं जातं, ओळखलं गेलं जातं. यांच्याकडे देखील ताकद आहे, धमक आहे, पावर आहे, एक्स्ट्रा चार्जिंग आहे. ते साहिल पाटील आपण पाहतोय. 2 धावेनं मात्र या ठिकाणी फटका फसला, जिथे पाहायचा क्षेत्ररक्षकाच्या आवाकाच्या बाहेर. क्षेत्ररक्षक या वेळी केवळ बनलाय दर्शक. चेंडू एक टप्पा पडल्यानिशी चेंडू गेला सीमारेषे बाहेर, चौकार. अगदी आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी आठवते, तिथे कुणाल दाते सरांचा आवाज आठवतो. अगदी चौकार गेले ना, कुणाल दाते सर म्हणतात ना, पुण्याचा बाप्पा दगडू शेठ हा चेंडू घेतोय पुण्याची भेट. अगदी आपल्याला पाहायला मिळते. तथापि आपण पाहतोय एका षटकामागे धावा आल्यात 1 गडी 5-6.
अगदी न उल्लेख करेल मी यावेळेस निश्चितपणे एच जे सिनेमॅटिक अँड व्हिडिओचे ओनर्स शुभमजी जयस्वाल अगदी पहा हे देखील सामन्यांचा आनंद लुटतायत कारण त्यांना देखील क्रिकेटची प्रचंड आवड आहे. अगदी ज्या ज्या वेळेस या मैदानावरती मॅचेस होतात त्या त्यावेळी निश्चितपणे आपल्याला एच जे सिनेमॅटिक व्हिडिओचं काम आपल्याला पाहायला मिळतं. त्यांच्या माध्यमातून चांगल्या व्हिडिओ आपण पाहतो. इंस्टाग्रामवरती देखील त्यांच्या व्हिडिओ जास्तीच्या व्हायरल होतात. अगदी त्याचे ओनर्स शिवम जयस्वाल यांना देखील आपण पाहतोय. अगदी आपण पाहतोय ठाणे महानगरपालिकेचे काही मान्यवर देखील या ठिकाणी अतिथीगण देखील आपल्याला पाहायला मिळतात. तिथे विशेषतः मी कौतुक करेन प्रवीणजी वाघपंजे सरांना देखील आपण व्यासपीठावरती पाहतोय. तत्तर आपण पाहतोय संदीप बाही डोंगरे यांना देखील व्यासपीठावरती पाहतोय. तत्तर आपण पाहतोय बघा थार जी गाडी आहे ना समोर त्या गाडी चालकाला विनंती आहे की आपली लाईट बंद करायची आहे. आमचा आवाज जर त्या फोर व्हीलर चालक मालकाला जर येत असेल तर विनंती आहे. अगदी आपण स्क्रीनवरती देखील पाहतोय CM 3041. यस थँक्यू सो मच. 7ला 1 आपण पाहतोय. स्लो बार अगदी गोलंदाज पाहता रोशन यांनी देखील प्रभावित केलाय. अनुभव आहे. अगदी आपण म्हणतो ना तांदूळ जेवढा जुना ना तेवढा चवीला चांगला. क्रिकेटचे अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेले एक खेळाडू आपण पाहतोय. रोशन काय गोलंदाजी करतायत. परिवर्तन आपल्याला पाहायला मिळते. परंतु पहा अलॉंग द कार फीट जिथे मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. एक धाव प्राप्त होत असताना दुसरी धाव देखील कंप्लीट. या 2 धावेनं संघाची धावसंख्या वधारताना देखील पाहायला मिळते आहे. देहेरी अंकामध्ये आपल्याला संघ पाहायला मिळतो आहे. षटक क्रमांक 2 चालू असताना 3 षटकांचा खेळ संपलाय. आपण पाहतो अजनबी ओवळे या टीमला पाहतो क्षेत्ररक्षण करत असताना मोठा खांदा हा संघ फलंदाजी करतोय. ओहो चांगला चेंडू फेकलाय. जिथे फक्त चेंडूकडे पाहतच राहिले आहे. डॉट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. रोशन मुंगांजी यांना आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना कामोटेंकडून मारा करतात. ऑन स्ट्राईक वरती आपण पाहतोय साहिल पाटील. परंतु नीटसा पट्ट्यामध्ये येत नाहीये. जिथे फक्त एकच धाव प्राप्त होते. एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या पाहणा अगदी आपण पाहू शकाल ट्रिपल एक्के पाहायला मिळत आहेत. 1 गडी बाद 11 धावा. 11-80 आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 चालू असताना आपण पाहतोय अगदी पहा लांब लचक भला मोठा वाईट. शालेय शिक्षणामध्ये देखील पंचांनी कवायत केली असेल. अगदी ती कवायत करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाची एकूण धावसंख्या 1 गडी बाद 12 धावा. अगदी शनिवारचा तो दिवस आठवत. परंतु पहा जिथे 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 मी तर म्हणेल फसवलाय गंडावलाय चक्रित करणारी गोलंदाजी. अगदी स्लो बार प्रतीची गोलंदाजी. षटक क्रमांक 2 शुभम समाप्त होतोय. 2 षटकानंतर धावा फक्त लागतात 6.00च्या सरासरीनं 12 धावा. अगदी आपण पाहतोय राहुलभाई बोर्डे यांच्या नेतृत्वाखाली चालणारी ही क्रिकेटची स्पर्धा आमदार चषक 2026 ही स्पर्धा पाहतोय. विशेषतः मी ना या स्पर्धेमध्ये प्रवीणजी खेडकरचं कौतुक करेल. अगदी कालच्या रात्रीमध्ये देखील कोणी उल्लेख केला नाहीये. आजच्या रात्रीमध्ये देखील केला नाहीये. पण त्याचं विशेष कौतुक करेल कारण त्याची देखील या स्पर्धेसाठी खूप मेहनत राहिली आहे. अगदी सकाळपासून प्रत्येक टीमला कॉल करणं. तदनंतर जर पाहिलं इथे प्रत्येक टीमला या ठिकाणी कॉल करणं. तदनंतर मॅचेस वेळेवरती होण्यासाठी त्याची चाललेली पडझड धडपड या ठिकाणी आपण पाहतोय.
त्याचं देखील कौतुक खऱ्या अर्थानं करणं गरजेचं आहे. अगदी व्यासपीठावरती मुख्य मंचावरती देखील आपण त्यांना पाहतोय. अगदी त्यांचा खूप मोठा मित्रपरिवार देखील पाहायला मिळतो. अगदी एका हाकामध्ये मित्रपरिवार या ठिकाणी त्यांचा आपल्याला पाहायला मिळतो. परंतु पहा जिथे फटका तर मी म्हणे लॉग ऑन लॉग ऑफच्या क्षेत्रामध्ये सजवायचा होता या फलंदाजाला, परंतु या ठिकाणी फटका अगदी यष्टीरक्षकाच्या पाठीमागे जाऊन थांबला आहे. अगदी मी समालोचन गावाकडे करत असताना म्हणतो ना, अजय मारला वाशीला गेला काशीला. अगदी तो फटका आपल्याला पाहायला मिळाला. 13वरती 1 षटक क्रमांक आपण पाहतोय. तिसरं चालू असताना अभिजित म्हात्रे यांना पाहायला मिळत आहे. परंतु पहा काय या ठिकाणी गोलंदाजी होते. अप्रतिम मारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. 13ला 1 अजून देखील आपण पाहतोय. कमी धावसंख्येची मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाज अभिजित म्हात्रे अजून देखील टप्प्यामध्ये येत नाहीये. काय या ठिकाणी गोलंदाजी करतात अभिजित म्हात्रे. रफ्तार के सौदागर, रफ्तारचा राजा अभिजित म्हात्रे आता मात्र तुटून पडतोय या मैदानावरती. फलंदाजाला चेंडू समजत नाहीये. अगदी बॅट या ठिकाणी अगोदर फिरते, तदनंतर चेंडू निघून जातोय. धावगती जर पाहिली तर 1 गडी बाद 13 धावा धाबलगावरती. साहिल पाटील पाहतोय, शांत आहे. साहिल पाटील थांबणाऱ्यापैकी नाहीये. साहिल पाटील थांबेल तो साहिल पाटील काय या मैदानावरती पाटीलचा दरारा पाहायला मिळतोय. साहिल पाटीलच्या बॅट मधून निघणारा हा खणखणीत सणसणीत षटकार पाहायला मिळतोय. अगदी पहा वेट अँड वॉच. वाट पाहिली तदनंतर या चेंडूची वाटच लावली. पट्ट्यात आला आणि कार्यक्रम केला. अगदी पहा 19ला 1 षटक क्रमांक 3 चालू असताना साहिल पाटीलला आणखीन काही असे फटके सजवावे लागतील. म्हणजे सुयश म्हात्रेची आपण बॅटिंग पाहिली या अगोदरच्या सामन्यामध्ये. का बॅटिंग केली. जुई कामोटे संघाचा आपण भंटीला पाहिलं, त्यानं देखील काय या ठिकाणी बॅटिंग केली. अगदी आपण पाहतोय 3रं षटक चालू असताना आपण पाहतोय. परंतु या ठिकाणी पहा अंधाधुन मारने की कोशिश, कुछ भी नहीं खाली हाथ. विकेट कीपरों के दस्तानों में जाती हुई गेंद, रफ्तार के सौदागर अभिजीत म्हात्रे इस मैदान के बीच. क्या गेंदबाजी, वाह लाजवाब. 1 गडी बाद 19 धावसंख्या पाहतोय. 3रं षटक चालू असताना आपण पाहतोय अभिजित म्हात्रेला पाहतोय. काय गोलंदाजी करतायत. चांगलं कमबॅक करून दाखवलाय. परंतु यावेळी देखील उडवला चेंडूला जिथे बघायचंय. क्षेत्ररक्षकाच्या आवाकाच्या बाहेर चेंडू जाईल आर पार. बाबा पतंजली षटकार. चला मी रुपेश बोर्डे साहेबांना विनंती करतो की आपण प्रवीणजी वाघपंजे सरांचं या ठिकाणी आपण खऱ्या अर्थानं स्वागत करायचं मुख्य मंचावरती आपण पाहतोय. तर प्रवीण साहेबांचं वाघपंजे साहेबांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय. आयोजकांना मी विनंती आहे की आपण सन्मान या व्यासपीठावरती मुख्य मंचावरती करायचा आहे. अतिथींच्या आगमनानं हर्षित झाला सारा मेळा आणि धन्य धन्य होऊन करतो हा स्वागताचा सोहळा. खऱ्या अर्थानं सायंकाळच्या सत्रामध्ये देखील पाहुण्यांची मांदी आळे आपल्याला पाहायला मिळते आहे. राहुलभाई बोर्डे यांच्यावरती असलेलं प्रेम आज आपण पाहतो आहे. राहुलभाई यांच्याविषयी सांगायचं म्हटलं ना, शून्यातून विश्व निर्माण केलं आहे. अगदी काही वेळेपूर्वी आम्ही त्यांचं फेसबुक चेक केलं, त्यांच्या इंस्टावरच्या काही स्टोऱ्या पाहिल्या, त्यांचे काही पोस्ट पाहिल्या. अगदी आपण पाहिलं ना, मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहायला जातं. औद्योगिक क्षेत्रामध्ये देखील उंच भरारी घेणारे व्यक्तिमत्व आपण पाहतोय. प्रचंड असा हा मित्र परिवार जोडणारा व्यक्तिमत्व आपण पाहतोय. अगदी आपण म्हणतो ना सातत्यानं आयुष्यामध्ये तुम्ही पैसा किती कमवला,
धनसंपत्ती किती कमवली, याच्यापेक्षा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये माणसं किती जोडली, किती मित्रपरिवार जोडला. आणि याचं मूर्तिबंत उदाहरण म्हणजे आमचे राहुलबाई बोर्डे यांना आपण पाहतोय. संघाची एकूण धावसंख्या पाहतोय 1/27. सतीश पाटील यांना पाहतोय. परंतु यावेळी देखील फटका फसला तो संपला. फलंदाज आउट होत आहेत. जितेंद्र या ठिकाणी आउट होताना पाहायला मिळत आहेत. जितेंद्र काही चांगली कामगिरी करू शकले नाही आहे. 27 धावांमध्ये गुरफटताना आपल्याला संघ पाहायला मिळतोय. प्रिन्स 11 धाकटा खांदा हा संघ. धाकटा खांदा संघाचा विचार केला ना, या संघामध्ये नवोदित खेळाडू आहे. नवोदित खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे. म्हणजे एकीकडे यंग टॅलेंटेड पाहतोय आणि दुसरीकडे पाहिलं अजनबी ओवळे. या संघाचा विचार केला ना, या संघामध्ये रती महारथी आपल्याला पाहायला मिळतात. अगदी त्यांच्या विरोधामध्ये धाकटा खांदा संघ खेळताना पाहायला मिळतो आहे. अगदी प्रसिद्ध विख्यात संघ म्हणून देखील ओवळे संघाकडे पाहायला जातं. परंतु काय उडवलाय हेलिकॉप्टर. जिते क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनच्या जवळ तैनात आहे. आणखीन एक झटका. आले भरत, गेले 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 परत. शुभम आणखीन एक झटका बसलाय. अगदी आपण पाहू शकाल 27 या धावसंख्येवरती तिसरा झटका आपल्याला पाहायला मिळतो आहे. अवस्था थोडीशी बिकट पाहायला मिळते धाकटा खांदा या संघाची. अजनबी ओवळे आज मात्र एक वेगळ्याच ईर्षेने मैदानामध्ये उतरला आहे. आज एक वेगळ्या ताकदीने मैदानामध्ये उतरला आहे. अगदी दादर सारख्या टीमला देखील त्यांनी पराजयाच्या छायेमध्ये ढकललं. अगदी त्या संघाला तर तोंड देखील वर काढू दिलं नाही आहे. कारण त्या संघाला देखील मोठा संघ म्हणून पाहिलं जात होतं आणि त्या संघाला देखील पाणी पाजण्याचं काम या संघानं केलं. अगदी तोच संघ आता मात्र मोठा खांदा या संघासमोर 2 हात करताना पाहायला मिळतो आहे. जिथे खेळपट्टीवरती आपण पाहतोय सुनील नाईक ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पॅडवरती चेंडू आदळलाय. पंच इशारा करतायत लेग बिफोर. 1 धाव या ठिकाणी प्राप्त होत असताना सांख्यिक धावसंख्येमध्ये भर. 3 गडीबाद 28 धावा. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. पाहायचं या 2 चेंडूमध्ये किमान एखादा तरी मोठा फटका आला ना, तरी मी मला एक आव्हानात्मक धावसंख्या असू शकेल. कारण मोठा खांदा संघाचं मुख्य शस्त्र गोलंदाजीच राहिली आहे. अगदी धाकटा खांदा या संघाची मुख्य बाजू तर काय राहिली आहे ना, ती गोलंदाजीच राहिली आहे. अगदी आपण पाहतोय 3 गडी बाद 28 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 चालू असताना अगदी शेवटचा हाणामारी ते षटक. आणि अशा या षटकामध्ये आपण पाहू शकाल मोठा फटका पाहायचा आहे. परंतु हा फटका देखील फसलाय. आणखीन एक फलंदाज बॅक टू डगआउट. जिथे 4 षटकांचा जवळपास आपण पाहतोय. खेळ संपलाय. 4 षटकामागे धावा उभारल्यात 4 गडी बाद 28 धावा. 29 धावांचं आव्हान या ठिकाणी गाठायचं आहे.
क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. ओ यस, अजनबी ओले टीमला विनंती, आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. कमी धावसंख्येचा सामना अर्थात 24 चेंडूमागे 29 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये सलामीची अर्थात धडधाकड जोडी, आक्रमक जोडी मैदानाकडे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहू शकाल एक चांगले मॅच धाकटा खांदा आणि त्यांच्या विरोधामध्ये अजनबी ओळे हा टीम पाहायला मिळते. अगदी धाकटा खांदा या संघानं वाऱ्याच्या प्रभावाविरुद्ध जाण्याचा निर्णय घेतला. अगदी आपण पाहू शकाल या टीमनं नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण न स्वीकारता अगदी पहिल्यांदा बॅटिंग स्वीकारली. जिथे ज्या फलंदाजांकडून अपेक्षा होती ना, त्या फलंदाजांनी पूर्णतः निराश या ठिकाणी केली. याचा स्वभाव आपल्याला पाहायला मिळाला. फक्त किंबहुना आपण पाहतोय 4 षटकामागे 28 धावा उभारू शकले, 29 धावांचं टार्गेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. पण ते क्रिकेट आहे, अजय अनिश्चिततेचा खेळ आहे इथे. किंतु परंतु जर तर अशा शब्दांना अजिबात स्थान नाही आहे. कधीही काहीही होऊ शकतं. कारण तुम्हा आम्हाला ज्या भारतीयांना ज्या खेळांना वेळ लावलं ना, त्याचं नाव क्रिकेट आहे. क्रिकेट म्हणजे काय? क्रिकेटमध्ये जिद्द, क्रिकेटमध्ये चिकाटी, क्रिकेटमध्ये संघर्ष, क्रिकेट म्हणजे ड्रीम, क्रिकेट म्हणजे स्वप्न. आणि हे क्रिकेट आणि स्वप्न तुमच्या आमच्या नसामध्ये भिनलं आहे. आणि ते गोलंदाज आपण पाहतोय सौरभ भगत. पाहणं सौरभ भगत काय गोलंदाजीसाठी येत आहेत आणि त्याच्यावर ते पारितोषिक देखील लागतं आहे. अगदी आपण ते अनाऊन्समेंट देखील करणार आहोत. परंतु उलटा फुलटा अगदी रिवर्स स्वीप अटेम्प्ट करायचं होतं. हाय क्वालिटीचं क्षेत्ररक्षण तुम्हाला सजवावं लागेल. कमी धावा या ठिकाणी डिफेन्स करायच्यात. अगदी पहा जिथे एका धावेनं श्री गणेशा झालाय. अगदी आपण पाहतोय क्रिशा अतुल भगत वाडा ग्रुप यांच्याकडून ना या फलंदाजासाठी रोख रक्कम तब्बल 5,000 रुपयाची धनराशी प्राप्त झाली आहे. अगदी मिडन षटक फेकलं ना, अगदी आपण पाहतोय. पण मिडन नाही आहे तिथे पहिल्या चेंडूवरती एक बघा इथे 5 चेंडू मागे 5 डॉट जरी घेतले ना तरी 5,000 रुपयाचं पारितोषिक. अगदी आपण पाहतोय क्रिशा अतुल भगत वाडा ग्रुप 5,000 रुपयाची धनराशी. अगदी पहा या गोलंदाजी अख्खी रात्रच निघेल. अगदी आपण पाहतोय सौरभ भगत गोलंदाज पाहायला मिळत आहेत. क्रिशा अतुल भगत वाडा ग्रुप रोख रक्कम 5,000 रुपयाची धनराशी. अगदी पहा ना मोलोबोल वाढवण्याचं काम केलं जात आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय चेंडू डॉट येतील का? येस, 2 तर चेंडू डॉट आलेत. अगदी पहा पहिल्या चेंडूवरती 1, दुसऱ्या चेंडूवरती 0, तिसऱ्या चेंडूवरती 0. आता मात्र पाहायचा सौरभ भगत या ठिकाणी आजची नाईट, आजची रजनी या ठिकाणी गाजवतील का? ना प्रत्येक चेंडूवरती तुम्ही विकेट घेऊ शकत नाही आहे. तिथे तुम्हाला काही चेंडू डॉट देखील फेकावे लागतील. प्रतिस्पर्धी टीमवरती जर तुम्हाला धडपण टाकायचं असेल ना तर तुम्हाला अशा प्रकारची यावेळेस बघायचं आहे. तिसरा डॉट आलाय का? होय, विकेट देखील आली. या चेंडू देखील डॉट पाहायला मिळेल. मॅच रंगणार यात मात्र शंकाच नाहीये. मॅच अटीतटीची. क्रिशा अतुल भगत अगदी तो वाडा ग्रुप आता मात्र पूर्ण टक लावून आहे सौरभ भगत वरती. सौरभ भगतला आता मात्र अक्षरशः विकत घेतलाय. 5,000 रुपयाची धनराशी लावली आहे. आणि सौरभ भगत काय या ठिकाणी गोलंदाजी करतोय. 1ला 1, 1 धाव 1 विकेट. सौरभनं लागोपाठचे 4 चेंडू मी तर म्हणेल बॅटर रेडी राहा. खूप वेळ घेतला गेला जातोय. 4 चेंडू फाकलेत. पहिल्या चेंडूवरती 1, दुसरा, तिसरा, चौथा चेंडू डॉट. अगदी आयोजकांनी अर्थात सौरभ भगत या ठिकाणी आता मात्र सांगतायत येणारेही चेंडू त्यानं तर डॉट फेकले ना, 0 धावा दिल्या ना, तर त्याला आम्ही रोख रक्कम 5,000 रुपयाची धनराशी देणार आहोत. ही धनराशी त्याच्यासाठी नसेल, ही धनराशी त्याच्या मॅचसाठी देखील असेल, त्याच्या टीमसाठी देखील असेल. मनोबल वाढवण्यासाठी अर्थात आपण पाहतोय वाडा ग्रुपच्या माध्यमातून हे पारितोषिक दिलं गेलं जात आहे.
अगदी आपण पाहतोय एक गडी बाद एक. षटक क्रमांक पहिला चालू असताना खेळपट्टीवरती नवीन फलंदाज सतीश पाटील यांना पाहतोय. कमी धावा डिफेन्स करत असताना सौरभ भगत काय गोलंदाजी करतात. कणबोलीच्या मैदानावरती आज मात्र गाजतील का. ओहो चांगला चेंडू फेकलाय पंचांकडे दात. बघा क्षेत्ररक्षकांनी या चेंडूकडे पाहिलं देखील नाही आहे. कदाचित हा देखील चेंडू डॉट आला असता, परंतु इथे पहाणा एक धाव प्राप्त होते. एक गडी बाद दोन, परंतु धावा काय या ठिकाणी रोखल्यात. अगदी पहा पॉवर प्लेचं षटक निर्बंध असं षटक, अशा षटकामध्ये फक्त 2 धावा दिल्यात 5 चेंडू मागे. एक चेंडू फेकायचा अजून देखील आपण पाहतोय. सौरभ भगत चर्चेचा विषय राहिलेत. मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा याही खेळाडूंना गाजवल्यात. अनेक वेळा या संघातून खेळत असताना गोलंदाजीच्या बोल्यावरती या खेळाडूनं आपल्या संघाला विजयश्री खेचून दिलेत. तो सौरभ या वळीस आता मात्र शेवटचा चेंडू. क्षेत्ररक्षक तैनात आहे. काय जबरदस्त झेल टिपलाय. छोटा पॅक बडा धमाका. क्षेत्ररक्षक सुदाम नाईक. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाली आहे. मॅच मध्ये रंगत निर्माण येऊ लागली आहे. परंतु मित्र म्हणे सौरभनं जरूर बक्षीस मिळवलं नाही आहे, परंतु सौरभला जे मिळवायचं होतं ना ते मिळवलंय. या मॅच मध्ये या ओव्हरमध्ये त्यानं अक्षरशः बॅकफूटवरती ढकललाय. फक्त 2 धावा दिल्यात अजय आणि महत्वाच्या 2 विकेट देखील घेतल्यात. अगदी आपण पाहतोय बॅटर नवीन 4थ्या क्रमांकावरती आपण पाहतोय गुलशन म्हात्रे. अगदी आपण पाहू शकाल गुलशन म्हात्रे काय जबरदस्त खेळाडू आहेत. यांनी देखील प्रभावित केला आहे. अगदी पहा या अगोदरच्या मॅच मध्ये खेळत असताना याही संघाने याही खेळाडूंना आपला बोलवाला दाखवला आहे. थोडंसं स्पीडअप करायचं आहे, थोडासे गाई करायचे आहे. अगदी आपण पाहतोय धाकटा खांदा प्रिन्स 11 या नावानं हा संघ मैदानामध्ये उतरलाय. प्रिन्स अगदी आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये फक्त 2च धावा दिल्यात. गोल्डन षटकाची सांगता निर्माण केली आहे. काय गोलंदाजी पाहायला मिळाली. सौरभ भगत चर्चेचं नाव लक्षात राहणार यात मात्र शंकाच नाही आहे. अजय नाईक गोलंदाजीसाठी येत आहेत. षटक क्रमांक 2 या ठिकाणी आपण पाहतोय. खेळपट्टीवरती ऑन स्ट्राईकवरती सतीश पाटील यांना पाहतोय. गोलंदाज अजय नाईक कामोठे एंडकडून अगदी आपण पाहतोय. ओ चांगला चेंडू. वाह वाह वाह. फक्त कौतुकच या ठिकाणी केलं जात आहे. काय गोलंदाजी होते. 17ला अजून देखील काही धावांची गरज आपण पाहतोय. 17 चेंडू आणि 27 धावांची गरज. आधीच उल्लेख केला होता ना आम्ही या मैदानावरती कमी धावसंख्येचे सामने उत्कंठावर्धकच पाहायला मिळतात. हा सामना देखील उत्कंठावर्धकच पाहायला मिळणार यात मात्र शंका नाही आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाज अगदी पहा अकूट टप्प्याचा चेंडू त्याचा घेतला भरकोस समाचार. चेंडूला दिला मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये 4 धावण करता. अकूट टप्प्याचा चेंडू त्याचा पुरेपूर फायदा उचलला कारण वेळ या फलंदाजाकडे होता. अगदी 4 धावेने संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय 2 गडी बाद 6. षटक क्रमांक 2 चालू असताना आपण पाहतोय 16 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. अगदी 16 चेंडू आणि 23 धावांची गरज. आता मात्र इथून मात्र गोलंदाजी चांगली करावी लागेल. अजय नाईक आपण पाहतोय. खेळपट्टीवरती आपण पाहतोय सतीश पाटील यांना पाहतोय. पुन्हा एकदा बॅटीची इनरेज कडा घेतली आहे. स्लिप ऑनच्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी चेंडू येतोय. 1 धाव प्राप्त होत असताना आपण पाहतोय धाव फलकावरती धावा लागताय. 2 गडी बाद 6 धावा. अजून 7 धावा या ठिकाणी धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंग घेणला आपण पाहतोय गुलशन म्हात्रे यांना पाहतोय. पाठीमागच्या मॅचमध्ये गुलशन म्हात्रे यांनी चांगला खेळ साकारला होता, परंतु अजय नाईकला स्वतःला सिद्ध करावं लागेल. अगदी पाहायचं आहे परंतु थोडासा बाहेर चेंडू देखील आपण पाहतोय बाहेर निघाला. तिच्या पंचांनी स्वर मारा घोषित केला. 8 धावा धाव फलकावरती होताना पाहायला मिळत आहेत.
2 गडी बाद 8 षटक क्रमांक दुसरं चालू असताना 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. गोलंदाज अजय नाईक पाहतोय कामोटींकडून मारा करत असताना गुलशन म्हात्रे ऑन स्ट्राईक वरती स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळत आहेत. चांगला चेंडू फेकलाय जिथे पाहायला मिळेल बॅक टू बॅक दुसरा चेंडू स्क्वेअर मारा अर्थात वाईट पाहायला मिळतो आहे. असे असं म्हटलं जातं ना आधी दुष्काळ आहे आणि दुष्काळात 13वा महिना. अगदी तुमच्याकडे धावा कमी आहेत तुम्ही अशा स्वरूपामध्ये बोनस स्वरूपाच्या प्रतिस्पर्धी संघाला धावा देत आहे म्हणजे कुठेतरी संकटामध्ये सापडताना पाहायला मिळतो आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ अर्थात धाकटा खांदा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे. पण निश्चितपणे मी अजय नाईकला एवढं सांगेल की जेव्हा सगळं संपून गेलं असं वाटेल ना तेव्हा खऱ्या अर्थानं हीच वेळ असते काहीतरी नवीन करण्याची. अगदी आपण पाहतोय अजयला काहीतरी वेगळं नवीन करावं लागेल परंतु पहा स्टँड अँड डिलेवर क्षेत्ररक्षक तैनात. ओ माय गॉड झालंय काय जिथे वाटलं देखील नव्हतं की या चेंडूवरती विकेट मिळेल कारण हा चेंडू अवक्यामध्ये होता पुढ्यात टाकला होता अकूट टप्प्याचा चेंडू होता परंतु याचा देखील पुरेसा फायदा घेऊ शकले नाही आहेत फलंदाज गुलशन मात्र फलंदाज बॅक टू डग आउट. काय या ठिकाणी धाकटा खांदा खेळ करतोय जबरदस्त कौतुक करावंच लागेल अजय नाईकचं. सामन्यामध्ये शिरकाव करतोय मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है पंखों से कुछ नहीं होता हौसलों से उडान होती है. आज हौसले बुलंद झालेत अजय नाईक या गोलंदाजाचे. काय गोलंदाजी करतोय फक्त 7 धावा दिल्यात 1 विकेट या ठिकाणी मिळवली आहे 4 चेंडू फेकलेत 9 धावा 3 गडी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत अजनबी ओवळे या टीमच्या. अगदी वळलो टीमचे आपण पाहतो उमडापच्या क्षेत्रामध्ये जिथे आपण पंच केलाय अखेर आपण पाहतो प्रयत्न थोडेसे कमी पडलेत अखेर तो चौकार आलाय. हा चौकार या टीमला अर्थात आपण पाहतो अजनबी उलट टीमला या ठिकाणी सामन्यामध्ये शिरकाव करून देतोय. अगदी आपण पाहतोय वळलो टीमचे ओनर्स मटालू शेख यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. भगत साहेब या ठिकाणी आपला बोडवत आहेत. संदेश भगत या ठिकाणी आपली वाट पाहत आहेत. वळवली टीमचे ओनर्स आपण पाहतोय शेख साहेबांना या ठिकाणी आपण पाहतो रवींद्र भोईरजी असतील. हो चांगला कमबॅक केलाय जिथे पहा षटकाचा खेळ संपलाय 2 षटकामागे धावा आल्या 3 गडी बाद 13 धावा 12 चेंडू आणि अद्याप देखील 16 धावांची गरज. मॅच मात्र संपण्यास नाव घेत नाही आहे. मॅच देखील शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल असं वाटू लागलं आहे कारण दोन्ही संघ हार मानण्यास अजिबातच तयार नाही आहेत. कधी पहा परड इकडे या संघाच्या बाजूने पाहायला मिळत आहे कधी परड त्या संघाच्या बाजूने पाहायला मिळत आहे म्हणजे कधी इकडे कधी तिकडे धरू की सोडू. चला या ठिकाणी घाई करा सारखे वारंवार सातत्याने टीम मिटिंग नको आहे. मग या ठिकाणी क्षेत्ररक्षणात करणाऱ्या टीमला आम्ही विनंती करतोय चला वळवली टीमचे संघनायक आपण या ठिकाणी यायचं आहे. 3 गडी बाद 13 धावा झाल्या 2 षटकाच्या समाप्ती 12 चेंडू 16 धावांची गरज अजेब देखील आपण पाहतोय तो सुदाम नाईक आलेत. छोटा पॅक बडा धमाका. तर 3 गडी बाद 13 धावा अगदी
आपण पाहतोय सुदाम नाईकला पाहतोय. ते प्रेक्षक देखील आम्हाला सांगतात त्यानं 2 कॅचेस पकडल्या. बॅटिंग देखील पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली केली होती. हो, काय वेग आहे. डोळ्याचे पारणे फेडणारा हा चेंडूच पाहायला मिळाला. 13ला 3. अजून देखील 11 चेंडू आणि 16 धावांची गरज असताना सुदाम नाईक काय गोलंदाजी करतायत. प्रभावित केलाय. अजून देखील सांगणं कठीण झालंय कोणता संघ जिंकणार, कोणता संघ बाची मारणार. तिसरा षटक चालू असताना सुदाम नाईक काय या ठिकाणी गोलंदाजी करतात. मित्र म्हणे तिखट मारा पाहायला मिळतो आहे. हो, पुन्हा एकदा चांगला चेंडू मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतो अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षण चुकी केली जाते आहे. प्रत्येक धाव ही खूप महत्वाची आहे. 2 धावा या 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या पाहतोय. 3 गडी बाद 15 धावा होताना पाहायला मिळत आहेत. अजून देखील 10 चेंडू आणि 13 धावांची गरज आपल्याला 14 धावांची गरज या ठिकाणी पाहायला मिळते आहे. 3 गडी बाद 15 धावा या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत. ऑन स्ट्राईक वरती स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय परम मात्र आहे तर सुदाम नाईक आपण पाहतोय. भला मोठा रनअप. हो, चांगला चेंडू फेकला या ठिकाणी. खूप पंचांकडे तर दाद मागितली आहे. दोन्ही साईडनं शर्तीचे प्रयत्न पाहायला मिळाले. स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजाला आउट करण्याचा मानस, नंतर नॉन स्ट्राईकच्या फलंदाजाला प्रयत्न केला होता. 1 धाव तर कंप्लीट होते आहे. एका धावेनं संघाची रणसंख्या पाहणा 3 गडी बाद 16 धावा. सुदाम नाईक काय गोलंदाजी करतायत. त्याचे प्रयत्न जिकरीचेच पाहायला मिळतात. अगदी आपण म्हणतो ना कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील ना तर यशाला देखील पर्याय नाही आहे. तो स्वतःला सिद्ध करण्यासाठी सज्ज झाला आहे. तुम्ही स्वतःला सिद्ध करा. प्रचिती मिळाल्याशिवाय राहणार नाही आहे. परंतु पहा काय चेंडू फेकतोय. तो स्वतःला सिद्ध करतोय. काय या मैदानावरती गोलंदाजी करतोय. अगदी आयुष्यात स्वतःला तुम्ही कधीही उद्ध्वस्त होऊ देऊ नका. कारण इथं ढासळलेल्या घराच्या भिंतीच्या विटा देखील लोक सोडत नाही आहेत. संकटावरती तुम्ही अशा प्रकारे तुटून पडा. जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. त्या स्वरूपाचा खेळ पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही आहे. सुदाम नाईक चर्चेचा विषय राहिलेत. काय गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा परंतु साथच दिले नाहीये. सुदाम नाईक तरी नेमका करेल काय जिथे नशिबाची साथ मिळाली नाहीये. एसटी रक्षकाने केली चूक. चौकार पाहायला मिळतो आहे. काय चेंडू फेकला होता जिथे चारोखानं चित्त केलं होतं. एसटी रक्षकाला चेंडू अडवता आला नाहीये. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाला देखील चेंडू हा दिसला नाहीये. इथे धावगती पहा ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल. धावगती झाली आहे 3 गडी बाद 20. 7 चेंडू 9 धावा. 1 चुकीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. जिथे गोलंदाजाचं तर कौतुक होतच होतं. गोलंदाजी तो चांगली करतच होता. परंतु एसटी रक्षकाची केलेली चूक आपण पाहतोय. परंतु याथे पटका फसलाय. बघायचंय काय होईल. ओ माय गॉड होतंय काय. ओ माय गॉड. अजय होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. काय झालं एक्झॅक्ट कुणालाच समजलं नाहीये. या फटक्यावरती तब्बल 3 धावा जिथे 0 धावा येणं गरजेचं होतं. मला वाटतं या हा चेंडू सामन्याला कलाटणी देणारच एक्झॅक्ट होता. 23 धावा धापलकावरती. काय या ठिकाणी सुदामनं गोलंदाजी केली पण साथच मिळत नाही क्षेत्ररक्षकाची. कौतुक करावं लागेल. तितकंच कौतुक करावं लागेल दोन्ही फलंदाजांनी. त्यांनी देखील चालाक चतुर्य चाणक्य बुद्धीने या ठिकाणी धावा कुठून काढल्या. तब्बल 3 धावफलकावरती आपण धावा पाहतोय. ऑन स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळत आहे 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 6 चेंडू आणि
6 धावांची गरज. शुभम कदाचित या चेंडूवरती विकेट आली असती तर 6 चेंडू 9 धावा राहिल्या असत्या, परंतु इथे चूक केली क्षेत्ररक्षकाच्या अगदी 2 क्षेत्ररक्षणामध्ये भांडण या ठिकाणी पाहायला मिळालं आणि फलंदाजाला लाभ झाला. अगदी देव मागतो एक डोळा आणि देतो, अगदी तशा स्वरूपाचं क्रिकेट पाहायला मिळालं. जिथे संधी मिळाली या फलंदाजाला आणि 6 चेंडू मागे 6 धावांची गरज आपण पाहतोय. अजून देखील मॅच संपली नाही आहे, अजून देखील या मॅचमध्ये रंगत असेल. 6 चेंडू 6 धावा डिफेन्स होताना कित्येक वेळा आम्ही या मैदानावरती पाहिल्यात. इथे असणाऱ्या प्रेक्षक राजांनी पाहिल्यात. यावेळी देखील या मैदानावरती आणखीन एक अनोखा विक्रम. या मैदानावरती पहिला चेंडू, प्रत्येक धाव महत्वाची आहे. चुका चुका चुकाच होत आहेत. ही देखील धाव वाचणं गरजेचं होतं, परंतु फास्ट फील्ड आपल्याला पाहायला मिळाली. येणारे 5 विजयासाठी 5 धावांची गरज. एखादा डॉट चेंडू निश्चितपणे प्रतिस्पर्धी संघावरती दडपण निर्माण करेल. तर फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय. येणारे 5 चेंडू विजयासाठी 5 धावांची गरज. खेळपट्टीवरती आपण फलंदाजाला पाहतोय परम म्हात्रे. ओहो, यू मीन्स आय विल डेफिनेटली हिट. दांड्या 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 घोल केल्या. अगदी पहा, आम्ही स्वतःचा मोह उरू शकत नाहीये, पण काही निर्बंध आहेत. अगदी प्रशासनाचे काही निर्बंध आहेत की जिथे तुम्हाला कमी आवाजामध्ये कमी व्हॅल्यूमध्ये या ठिकाणी बोलायचं आहे. परंतु काय मॅच रंगले, पैसा वसूल मॅच. अजित कधी तिकडे कधी इकडे, कभी खुशी कभी गम, कधी हसू तर कधी रडू पाहायला मिळते आहे. कधी धाकटा खांदा संघाच्या बाजूने सामना झुकताना पाहायला मिळतो आहे, तर कधी अजनबी ओवळे संघाच्या बाजूनं सामना झुकताना पाहायला मिळतो आहे. काय मॅच रंगलाय, पैसा वसूल मॅच. आयुष म्हात्रे या ठिकाणी येताना पाहायला मिळतात. 4 चेंडू 5 धावा. आता मात्र धावा आणि चेंडू बदले फरक आकड्यांची देखील आता हेराफेर होताना पाहायला मिळते आहे. अगदी बॉल टू बॉल रन होत्या, तदनंतर आपण पाहिलं आता मात्र चेंडू कमी शिल्लक राहिले, धावा 1 जास्त पाहायला मिळते आहे. 4 चेंडू 5 धावा. मॅच संपलेला नाही आहे. गोलंदाज सुनील नाईक आजची नाईट गाजवतील का, चर्चेचा विषय राहतील का, पाहायचं धाडस करावं लागेल. सुनील नाईक गोलंदाज पाहतात, तर नवीन फलंदाज नवीन बॅटर आपण पाहतो आयुष म्हात्रे. काय मनामध्ये असेल काय. हा चेंडू, ओहो माय गॉड, बॅक टू बॅक दुसरा त्रिफळाची फर्निचर डिस्पॅच केलंय. व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ परफॉर्मन्स. काय या ठिकाणी आपण पाहतोय शुभम, काय गोलंदाजी. 3 चेंडू 5 धावा, 1 विक्रम रचला गेला जाणार का. काय जबरदस्त आहे. जब तक ना पडे हथौड़ की चोट तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. यहाँ संघर्ष के बिना कोई महान नहीं होता. संघर्ष यहाँ इस मैदान के बीच करते हुए गेंदबाज का नाम है सुनील नाईक. नाम सुना ही होगा, सुनील नाईक. चर्चेचा विषय राहतील, चर्चेचा विषय राहिलेत. 24ला 5 आपण पाहतोय. येणाऱ्या जो देखील 3 विजयासाठी 5 धावांची गरज. नवीन बॅटर आपण पाहतोय सुजल गायकवाडला पाहतोय गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र आणखीन एक फटका जिथे पाहायचंय. ओ माय गॉड, क्या बात है. आजची नाईट रचनी गाजवली आहे. हाती घोडे तोप तलवारे, फौज तो तेरी सारी है. जंजीर में जकड़ा राजा मेरा, अब्बे सब्बे भारी है. तो भारी बनलाय. काय गोलंदाजी करतोय, वाह लाजवाब. जिथे तुम्ही असाल ना तिथे असाल ना तिथून तुम्ही या गोलंदाजासाठी निश्चितपणे टाळ्या वाजवा मित्रांनो. काय गोलंदाजी करतोय, वा अफलातून. मॅच कुणीही जिंको कुणीही हरो, पण इथे मात्र या गोलंदाजाने मन जिंकली आहेत.
अगदी 2 चेंडू 5 धावा. काय गोलंदाजी करतोय. 24-6 नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. हा रोशन मुंगाजी आपण पाहतोय. अगदी पहा काही प्रेक्षक आलेत त्यांनी 100 रुपयाचं पारितोषिक या खेळाडूला दिलाय. मॅच कोणी जिंको. गोलंदाज आपण पाहतोय त्याची गोलंदाजाच आवडली आहे. शुभ व्हॅलेंटाईन वीक चालू आहे. प्रेमाचा वीक चालू आहे. पण आम्ही वेडे या क्रिकेटसाठी वेडे आहोत. अगदी हे क्रिकेट वेडे पाहायला 2-5 या ठिकाणी सुनील नाईक पाहतोय. ओ होतोय का धडपड 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 ऑफ द बॅट आहे का पंच. इशाराची वाट पाहायली गेली जातीये. यस 1 चेंडू 4 धावा. काय या ठिकाणी आपण पाहतोय. एक चेंडू 4 धावा. अगदी आपण पाहतोय काय या ठिकाणी. हो बक्षीसच येऊ लागली आहेत. आता डॉट चेंडू काढला तर या ठिकाणी 1000 रुपयाचा क्रिशा अतुल भगत वाडा ग्रुप यांच्याकडून आपण पाहतोय. काय गोलंदाजी मॅच काय जबरदस्तच पाहायला मिळाली आहे. अगदी जिंकण्याची मजा देखील तेव्हाच येते ना सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात. अगदी प्रत्येकाला इथं वाटत असेल की धाकटा खांदा हा संघ या सामन्यामध्ये शुभम सहजरित्या हरेल. परंतु जिंकण्याची मजा देखील तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहतात. वीरा इव्हेंट्स आणि विहान एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून आपण पाहतो या गोलंदाजाला तब्बल रोख रक्कम. अगदी रोख रक्कम नाहीये एअरबड्स या ठिकाणी देण्यात येणार आहेत. गोलंदाजीच आवडली आहे. आम्ही वीक चालू आहे अगदी चर्चा करत होतो व्हॅलेंटाईन डेचा. परंतु इथे पाहिलं रोख रक्कम 1000 रुपये देखील पारितोषिक या ठिकाणी जमा आहे. 100 रुपयाचं देखील डॉट चेंडूसाठी 1000. सामना आवडला असेल तर मित्रांनो टाळी वाजवा या ठिकाणी. मायक्रोफोन बंद. संध्याकाळच्या सत्रामध्ये काय गोलंदाजी या ठिकाणी राहिले सुनील नाईकची. प्रयत्न या ठिकाणी आपल्याला खूप चांगले पाहायला मिळाले. पराभवाने माणूस संपत नाहीये. प्रयत्न सोडतो तो संपतो. कठीण काळात स्वतःला सांगा